विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूर शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्रहो, आज आपण BA भाग 1 भारतीय अर्थव्यवस्था या ऐच्छिक पेपर मधील घटक क्रमांक 5 या घटकातील जो महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे हरित क्रांती. या हरित क्रांतीच्या संकल्पनेवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर मित्रहो, हरित क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम अमेरिकेमध्ये सुरुवात झाली. शेती क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये आवड असणारे अमेरिकन कृषी तज्ञ नॉर्मन बेरलॉग यांनी जगात सर्वप्रथम हरित क्रांतीची सुरुवात केली. 1940 मध्ये मेक्सिको येथे प्रथम गव्हाच्या उच्च पैदास जातीच्या बियाणांचा त्यांनी शोध लावला. मेक्सिकोमध्ये नॉर्मन बोरलॉग यांनी शोधलेल्या उच्च पैदास गव्हाच्या जातीच्या बियाणाचा तेथील यांत्रिकीकरणाच्या प्रगतीमुळे या लोकांच्या गरजेपेक्षा मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले, देशात उत्पादन झाले. त्याचबरोबर 1960 मध्ये मेक्सिको गव्हाची निर्यातदार देश हा मोठ्या प्रमाणात बनला आणि गव्हाच्या निर्यातीसाठी अनेक देश यांच्याकडे गव्हाची मागणी करू लागले. म्हणजेच मित्रहो, मेक्सिकोमध्ये या सुप्रसिद्ध कृषी तज्ञांनी नॉर्मन बोरलॉग यांनी जे शोधलेलं उच्च प्रतीचं उच्च जातीच्या पैदास गव्हाचं बियाणं याचा उत्पादन आणि यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने उत्पादनात आमूलाग्र बदल घडून आला आणि मोठ्या प्रमाणात देशामध्ये उत्पादन तयार झाले. म्हणूनच मित्रहो, मेक्सिको हा देश जगातील गव्हाचा निर्यातदार देश बनला आणि अख्ख्या जगाला गव्हाची निर्यात करण्याचं ध्येय यांनी समोर ठेवलं. त्यामुळे सर्वात जास्त लोकांच्या गरजेपेक्षा मोठ्या प्रमाणात गहू तिथं निर्माण झाला आणि 1960 मध्ये गव्हाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून मेक्सिकोची ओळख झाली. यापूर्वी या देशामध्ये गव्हाची आयात होत होती, परंतु या गव्हाच्या उच्च पैदास जातीच्या बियाणांच्या शोधानंतर हा देश जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश बनल्याचं आपणास पाहावयास मिळतं. मित्रांनो, हरित क्रांती म्हणजे उच्च पैदास बियाणांचा वापर, खतांचा वाढता वापर व जलसिंचनामुळे शेती उत्पादनात प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणणे होय. हरित क्रांतीमुळे भारत अन्य देशांच्या बाबतीत आणि अन्नधान्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण बनला. भारतात सर्वप्रथम 1963 मध्ये उच्च पैदास देणाऱ्या बियाणांचा वापर केला गेला. मित्रहो, याचे सर्व श्रेय डॉक्टर स्वामीनाथन यांना जातं. यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असेही म्हटलं जातं. हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर स्वामीनाथन यांचा उल्लेख या कृषी क्षेत्रामध्ये केला जातो. हरित क्रांतीमुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर, संकरित बियाणे, उच्च पैदास बियाणे आदींचा वापर करून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणणे म्हणजेच उत्पादनात आमूलाग्र बदल घडवून यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात बियाणांचा उच्च पैदासाचा वापर करून अन्नधान्यात मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्ण बनवून त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यास प्रवृत्त करणे हे होतं. मित्रहो, हरित क्रांतीच्या कालावधीत रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे माती आणि शेती या उत्पादकतेवर विघातक परिणाम दिसून येऊ लागले. अन्नधान्याच्या उत्पादनातील वाढ हे जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रयत्नामुळे झाले. हरित क्रांतीचा विस्तार, सिंचन, पायाभूत सुविधात वाढ, त्याचबरोबर व्यवस्थापन तंत्रज्ञानातील यांत्रिकीकरण, तसेच संकरित बियाणांचे वितरण, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके आदींचा वापराचा विस्तार व वृद्धी झाल्यामुळे ही हरित क्रांती घडून आली. मित्रहो, याचा परिणाम म्हणून जगातील अब्जावधी लोकांना उपासमारीपासून वाचवण्यात जगाला यश मिळाले. म्हणजे सारांशाने आपल्याला असं म्हणता येईल की मित्रहो, या हरित क्रांतीची सुरुवात जगात सर्वप्रथम अमेरिकेतल्या मेक्सिको या सिटीमध्ये झाली आणि या हरित क्रांतीचे सर्वप्रथम जनक म्हणून नॉर्मन बोरलॉग यांचा उल्लेख केला जातो. तर भारतामध्ये या हरित क्रांतीची सुरुवात 1963 साली
डॉक्टर स्वामीनाथन यांनी केली आणि गव्हाच्या उच्च पैदास जातीच्या बियाणांचा वापर करून मोठ्या प्रमाणात गव्हाच्या उत्पादनामध्ये क्रांती घडवून आणली. म्हणूनच या सर्व प्रक्रियेला हरित क्रांती असं म्हटलं जातं आणि या भारतातील हरित क्रांतीचे सर्व श्रेय डॉक्टर स्वामीनाथन यांना गेल्याचं आपणास पाहावयास मिळतं. मित्रहो, या हरित क्रांतीमुळे देशामध्ये उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आणि जे लोक उपासमारीची वेळ देशामध्ये अनेक लोकांच्यावर येत होती, या सर्व लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करणं प्रत्येक देशातील जगातील देशांना शक्य झाले. मित्रहो, या हरित क्रांतीची काही कारणे आहेत. हरित क्रांतीची कारणे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. हरित क्रांतीच्या कारणामध्ये सुरुवातीला नवीन आधारांचा पुरवठा हे महत्वाचं जे कारण आहे. त्यामधील उच्च पैदास बियाणांचा वापर. मित्रहो, 1966 पासून उच्च पैदास देणाऱ्या बियाणांचा वापर वाढल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. अन्नधान्यामध्ये गहू, तांदूळ यासारख्या उत्पादनात पुरेशा प्रमाणात वाढ झाली. तांदळाच्या तुलनेत गहूच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हणूनच अनेक शेतकरी हे उच्च पैदास देणारे संकरित बियाणांचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन करू लागले. दुसरा आहे रासायनिक खतांचा वापर. उच्च पैदास देणाऱ्या बी बियाणांच्या बरोबर रासायनिक खतांचा वापरही वाढला. त्यामुळे भारतातील हरित क्रांतीला वेग आला आणि उच्च पैदासच्या बियाणांची वाढ ती मागणी होऊन योग्य पद्धतीने वापर करून रासायनिक खताचा सातत्याने वापर करून जमिनीची सुपीकतेचा पिकांचा पोत आणि जमिनीचा सुधारतो. त्यामुळेच 2008-9 मध्ये 24,909 टनांचा रासायनिक खतांचा उपभोग या देशामध्ये घेतलेला आहे. यानंतर जलसिंचनाचा सुविधांचा विस्तार झाला. हरित क्रांतीसाठी जलसिंचन सुविधा टप्प्याटप्प्याने सुधारणा करून महत्वाचं योगदान हरित क्रांतीच्या या यशामागे या जलसिंचनाचं आहे. जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देऊन शासनाने मोठ्या प्रमाणातील या पिकांचे होणारे नुकसान होते अगोदर ते टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अप्रत्यक्षपणे सिंचन विस्तारामुळे नवीन बियाणांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. मित्रहो, चौथी महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पीक संरक्षण आणि कीड नियंत्रण. मित्रहो, उच्च पैदास देणाऱ्या बी बियाणांच्या जातीमध्ये विविध प्रकारची दर हेक्टरी उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु जैविक दृष्ट्या पीक उत्पादनाबरोबर वाढीबरोबर पिकावरील रोगाचे प्रमाणही वाढले. खतांच्या वापरामुळे विविध रोगांचे तसेच किडीचे प्रमाण वाढले. त्यामुळे पिकांचे संरक्षण करून त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी महत्वाच्या नवीन बियाणांचा व महत्तम उत्पादकता देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मित्रहो, 5 नंबरचं महत्वाचं जे कारण आहे पायाभूत सुविधांचा विकास. भारतामध्ये पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजनांच्या कालावधीत ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हरित क्रांतीला हे पोषक वातावरण ठरले. पायाभूत सुविधांच्या घटकामध्ये वाहतुकीची आणि दळणवळणाची जी सेवा आहे याचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप किंवा आधार या हरित क्रांतीच्या यशस्वीपणाला ठरलेला आहे. त्याचबरोबर मालसाठा निर्यात नियंत्रण, नियंत्रित बाजारपेठा, शीतगृहे, साठागृहे, शिक्षण व प्रशिक्षण, शेती विस्तार, संशोधन आदी बाबींचा समावेश होतो. अशा प्रकारे पायाभूत सुविधांच्या शेतकऱ्यांना पुरेसा प्रमाणात पुरवल्यास नवीन तंत्रज्ञान व या लागवड प्रशिक्षणाचा फायदा शेतीतील उत्पादकांना होतो. म्हणूनच भारतात पायाभूत सुविधांचा विस्तार झाल्यामुळे हरित क्रांती घडून आली म्हणणं वावगं ठरणार नाही. यानंतर महत्वाचा जो कारण आहे ते म्हणजे यांत्रिकीकरणाचा वापर. मित्रहो, शेती विकासासाठी नवीन यांत्रिकीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात श्रमिकांना बेरोजगार व्हावं लागलं. असं असलं तरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती विकासासाठी आवश्यक असते. वर्षातून 2-3 पिके घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भारतात हरित क्रांतीच्या कालावधीत ट्रॅक्टर, कापणी यंत्र, मळणी यंत्र, विद्युत मोटार, ठिबक सिंचन व तुषार सिंचन इत्यादी यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. मित्रहो, यामधील दुसरं जे महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे बहुपीक कार्यक्रम. देशातील सिंचन सुविधांचा विस्तार व नवीन सिंचन क्षमतांचा विकास करून
बहुपीक पद्धतीचा अवलंब करून जमिनीचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी या हरित क्रांतीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. मित्रहो, कृषी पथक सुविधा यामध्ये हरित क्रांतीच्या कालावधीमध्ये भारतातील नवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी स्वस्त व पुरेसे कृषी पतपुरवठा सुविधांचा जबाबदार घटक या हरित क्रांतीला कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना नवनवीन बियाणे खरेदी करून देणे, कीटकनाशके खरेदी करून देणे, त्याचबरोबर खते उपलब्ध करून देणे यासारख्या कायमस्वरूपीच्या आदानांची खरेदीसाठी अर्थपुरवठा करणे हे शासनाचं ध्येय बनलं होतं. त्यामुळे भारतामध्ये संस्थात्मक शेती पुरवठा हा बिगर संस्थात्मक आणि खासगी वित्त पुरवठ्यापेक्षा विस्तारलेला या हरित क्रांतीमुळे घडून आला. मित्रहो, यानंतरचं जे कारण आहे ती प्रेरक किमती. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेती उत्पादनात वाढले नाही तर शेती आदानांच्या किमतीही वाढल्या. कारण आदाने बाजारातून खरेदी करावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य किंमत मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाबरोबरच विकासासाठी प्रेरणादायी ठरणारा आवश्यक नफाही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. यासाठी हरित क्रांतीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना प्रेरक किमती मिळवून देण्यासाठी महत्वाचा रोल निभावलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मित्र, यानंतरचं जे कारण आहे ते म्हणजे लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी हा विकास कार्यक्रम. हरित क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांना तसेच लघु व सीमांत शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. शासनाच्या विशेष योजनांच्या अंतर्गत लघु आणि मध्यम प्रकारच्या शेतकऱ्यांना संस्थात्मक वित्त पुरवठा वाढीसाठी प्रयत्न करण्यात आले. यामुळेच हरित क्रांतीचा लाभ अधिक संख्येने लोकांना म्हणजेच लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना घेता आला. तर मित्र हो, आपण आजच्या या व्याख्यानामध्ये हरित क्रांतीची गरज, हरित क्रांतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि हरित क्रांतीची जी कारणे आहेत यावर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल आय डी आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता. माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीद्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र हो, धन्यवाद.